Today we will start with the next point, that is the regulation of breathing. So respiration, it is regulated by two ways. Means there are two control of regulation of respiration. First control is a nervous control and second control is a chemical control. Now in case of adult, the adult breathe about 12 times per minute, and in case of newborn babies they breathe 44 times per minute. रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंगला आपण सुरुवात करणार आहोत आज. रेस्पिरेशन हे रेग्युलेट केलं जातं दोन पद्धतीनं. एक पद्धत आहे ती म्हणजे नर्वस कंट्रोल असतो त्याच्यावरती, आणि दुसरा आहे तो केमिकल कंट्रोल आहे. मग ऍडल्टचं ब्रिदिंग जर आपण बघितलं तर ऍडल्टचं ब्रिदिंग हे 12 टाइम्स पर मिनिट आहे. एका मिनिटाला. ब्रीथ म्हणजे काय आपण शिकलो की 1 इन्स्पिरेशन प्लस 1 एक्सपिरेशन इज इक्वल टू सिंगल ब्रीथ. मग असं ते ऍडल्ट मध्ये किती होतं तर एका मिनिटाला 12 वेळेला ब्रिदिंग केलं जातं. आणि न्यूबॉर्न बेबीज मध्ये मात्र त्याचा रेट कसा असतो, जास्त असतो. तो किती असतो तर न्यूबॉर्न बेबीज एका मिनिटाला 44 वेळेला काय करतात, ब्रीथ करतात. सो ब्रीथिंग इज अ प्रोसेस in which the exchange of gases takes place between the atmosphere and the lung. आपल्याला माहिती आहे की ब्रीथिंग म्हणजे ऍटमॉस्फिअरिक एअर लंग पर्यंत घेणं आणि लंग मधली एअर ऍटमॉस्फिअर मध्ये टाकणं, ह्या प्रोसेसला आपण ब्रीथिंग म्हणतो. मग हे जे ब्रीथिंग आहे, ही ब्रीथिंग इज अ इनव्हॉल्युंटरी प्रोसेस. ती अनऐच्छिक असणारी प्रोसेस आहे. Now the steady rate of respiration, is controlled by the respiratory centers. So respiratory center means that centers which are made up of neurons and which are located on the pons varoli and the medulla oblongata of the brain. Steady rate of respiration म्हणजे respiration हे कोण कंट्रोल करतं तर respiration कंट्रोल करणारी रेस्पिरेटरी सेंटर्स असतात. आणि ही रेस्पिरेटरी सेंटर्स ही न्यूरॉन्स पासून बनलेली असतात. कुठे प्रेझेंट असतात तर आपला जो ब्रेन आहे, ह्या ब्रेनचे 3 पार्ट असतात, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनचा एक पार्ट आहे ज्याला आपण ब्रेन स्टेम म्हणतो, आणि ह्या ब्रेन स्टेमचे 2 पार्ट असतात, एक म्हणजे पॉन्स आणि दुसरा म्हणजे मेडुला. तर ह्या पॉन्स आणि मेडुलावरती जी सेंटर्स लोकेट असतात त्या सेंटरला आपण रेस्पिरेटरी सेंटर्स असं म्हणतो. नाउ दॅट रेस्पिरेटरी सेंटर्स they regulate the rate and depth of our breathing. आपलं जे काही ब्रिदिंग आहे ह्याचा रेट आणि त्याची जी खोली आहे, त्याची जी डेप्थ आहे, हे रेग्युलेट करायचं काम कोण करत असतं, रेस्पिरेटरी सेंटर्स प्रेझेंट ऑन द ब्रेन. नाउ दॅट रेस्पिरेटरी सेंटर्स they are divided into the 3 parts. Which are they? So the first portion is a dorsal group of neuron. Second, ventrolateral group of neuron. Both are present on the medulla. And third is known as a pneumotaxic center, which is located on the pons. आता ह्याचं ब्रिदिंगचं रेट आणि ब्रिदिंगची डेप्थ कोण मेंटेन करतं तर ही रेस्पिरेटरी सेंटर्स मेंटेन करतात. आणि किती पार्ट मध्ये डिवाइड झाली आहेत तर 3 पार्ट मध्ये डिवाइड झाली. कुठले 3 पार्ट? एक म्हणजे डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन, दुसरा आहे व्हेंटेरोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन, आणि तिसरा आहे न्यूरोटॉक्सिक सेंटर विच इज लोकेटेड ऑन द स्पॉन्स. पहा, डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन आणि व्हेंटेरोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन दोघंही मेडुलावरती आहेत, आणि फक्त न्यूरोटॉक्सिक सेंटर मात्र कुठे, पॉन्स मध्ये. नाउ this dorsal group of neuron that is located on the dorsal side of medulla, and it contains inspiratory center. That means it controls the inspiration by contraction of intercostal muscle and diaphragm. Ventrolateral group of neuron, that ventrolateral group of neuron that is present on the ventrolateral portion of the medulla. Now it contains the inspiratory and expiratory center, and they control the forceful expiration. Next, pneumotaxic center of pons. हे सेंटर पॉन्स वरती लोकेट आहे.
and that limits inspiration, slow wave sleep and rapid eye movement sleep. ते कशाला लिमिटेशन आणतं? Inspiration, slow wave sleep, rapid eye movement of sleep, both these are the part of the sleep cycle. पहा, डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन हा मेडुलाच्या डॉर्सल साइडला असतो. त्याच्यावरती इन्स्पिरेटरी सेंटर असतं. तो इन्स्पिरेशन कंट्रोल करतो. कशा पद्धतीने कंट्रोल करतो तर आपल्याला माहिती आहे की इन्स्पिरेशन मध्ये इंटरकोस्टल मसल आणि डायफ्रॅमची काय होत असतं? कॉन्ट्रॅक्शन होतं. व्हेंटेरोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन हा मेडुलाच्या व्हेंटेरोलॅटरल साइड वरती आहे. ह्याच्यावरती एक्सपिरेटरी आणि इन्स्पिरेटरी सेंटर आहे आणि फोर्सफुल एक्सपिरेशन कंट्रोल करायचं काम कोण करत असतं? तर हा व्हेंटेरोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन करतो. न्यूमोटॅक्सिक सेंटर जे ते पॉन्स वरती प्रेझेंट आहे आणि हे न्यूमोटॅक्सिक सेंटर ब्रीदिंगचा रेट कंट्रोल करायचं, ब्रीदिंगचं डेप्थ कंट्रोल करायचं काम हे सेंटर करतं. तसंच ते कशावरती लिमिटेशन आणतं? इन्स्पिरेशन असेल, स्लो वेव्ह स्लीप असेल, रॅपिड आय मुवमेंट स्लीप असेल, त्याच्यावरती त्याचे काय असतात? लिमिटेशन्स असतात, मर्यादा आणतो. म्हणजे काय तर हे दोन्ही पार्ट स्लो वेव्ह स्लीप आणि रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणजे हे स्लीप सायकलचे पार्ट आहेत. रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणजे आपण झोपल्या साधारणतः 90 मिनिटांमध्ये आपल्याला जी झोप लागते की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वप्न वगैरे पडतात, अशा वेळेचा पोर्शन झोपेचा म्हणजे रॅपिड आय मुवमेंट स्लीप असते. आणि जी आपल्याला बऱ्यापैकी शांत झोप लागते, गाढ झोप लागते, त्याला म्हटलं जातं स्लो वेव्ह स्लीप किंवा त्यालाच आणखी दुसरा एक शब्द वापरला जातो नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. आता now this apneustic center that is located on the medulla and pneumotoxic center is located on the pons. Both these center they are opposite to each other and on that apneustic center it control the non-rapid eye movement, means it control the slow wave sleep and it also control the wakefulness. म्हणजे तो बऱ्यापैकी आपल्याला काय कंट्रोल करतो तर आपल्याला जी काही झोप लागते शांत गाढ तिला पण कंट्रोल करतो आणि आपल्याकडे जागेपणा ठेवणं, वेकफुलनेस ठेवणं ह्याच्यासाठी असणारं सेंटर कुठे लोकेट असतं तर ते ऍप्निस्टिक सेंटर वरती असतं जे की प्रेझेंट असतं मेडुलावरती. नाउ वी स्टार्ट विथ हाऊ दॅट ब्रीदिंग और रेस्पिरेशन इज कंट्रोल्ड. नाउ ड्यूरिंग इन्स्पिरेशन वी नो दॅट the thoracic cage get increased and that's why the lungs which are present in the thoracic cage they expand. So on that lung the stretch receptors are present, so that lung get expand to the critical point and the stretch receptors which are present on that lung they get stimulated. As they get stimulated the impulse is generated and that impulse via the vagus nerve it is sent towards the expiratory centers which are present or located on the brain. Especially that impulse it is sent towards the expiratory center of the brain. That expiratory center it sent inhibitory impulse towards the inspiratory center. So, because of that inhibitory impulse, the inspiratory muscle relax. As the inspiratory muscle relax, the thoracic cage it become small and the expiration follows. As there is expiration, the air which is present inside the lung that is thrown outside and the lung become deflated. So as the lung become deflated, no stimulus is given to the receptor which are present on the lung. As there is no stimulus to the receptors, then there is no stimulus to the expiratory centers which is present on the brain and no longer inhibition to the inspiratory center. And that's so why the new respiration occurs. And such events they are known as a
हेरिंग ब्रुअर्स रिफ्लेक्स. पहा ऍक्च्युली हे कशी घडती प्रोसेस किंवा कसा कंट्रोल केला जातो. तर इन्स्पिरेशन ज्या वेळेला आपलं चालू असतं त्यावेळेला आपण शिकलो की इन्स्पिरेशन मध्ये थोरासिक केज काय होते, मोठी होते. का मोठी होते, तर इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, पुल करतात रिबला बाहेरच्या बाजूला, डायफ्रॅम हा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि सगळी थोरासिक केज वाढते. थोरासिक केज वाढल्यामुळे तिथे असणारे लंग काय होतात, एक्सपांड होतात, क्रिटिकल पॉइंटला ती जातात आणि ह्या लंग वरती एक रिसेप्टर प्रेझेंट असतात ज्याला आपण स्ट्रेच रिसेप्टर म्हणतो. आणि हे लंग एक्सपांड झाले की स्ट्रेच रिसेप्टरला काय मिळतं, स्टिम्युलस मिळतं. हा स्टिम्युलस मिळाला की त्याच्यापासून इम्पल्स तयार होते आणि ही इम्पल्स व्हॅगस नर्वच्या मार्फत आपल्या ब्रेनकडे, जिथं एक्सपिरेटरी सेंटर ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे तिथं ती पोहोचवली जाते. आता एक्सपिरेटरी सेंटरला ही इम्पल्स मिळाली की एक्सपिरेटरी सेंटर त्याला इनहिबिट करणारे इम्पल्स तयार करतात आणि ही इनहिबिट करणारे इम्पल्स ते इन्स्पिरेटरी सेंटरला पाठवतात. इन्स्पिरेटरी सेंटरला ते इनहिबिटरी इम्पल्स मिळाले की ज्या इन्स्पिरेशन मध्ये इंटरकोस्टल मसल आपल्या काय झालेल्या होत्या, कॉन्ट्रॅक्ट झालेल्या होत्या, त्याचं आता इन्स्पिरेटरी मसलचं काय होतं, रिलॅक्सेशन होतं. कशामुळं, इनहिबिटरी इम्पल्स म्हणून. आणि मग तिथं पुढची प्रोसेस घडते ज्याला आपण एक्सपिरेशन म्हणतो. एक्सपिरेशन होत असताना थोरासिक केज काय होणार आहे, लहान होणार आहे. का, तर तिथं असणाऱ्या इंटरकोस्टल मसलचं काय झालंय, रिलॅक्सेशन झालंय. डायफ्रॅम काय होणार आहे, तो सुद्धा रिलॅक्स होणार आहे, डोम शेप होईल आणि थोरासिक कॅव्हिटी आपली काय होते, लहान होते. थोरासिक कॅव्हिटी लहान झाल्यामुळं तिथं जे काही लंग्स असतात हे लंग्स काय होणार आहेत, डिफ्लॅटेड होणार आहेत, एकदम असे बारीक होतील. आणि बारीक झाल्यामुळं तिथं त्या रिसेप्टरला पुन्हा दुसरा स्टिम्युलस मिळेल का, पुन्हा तिथं त्याला स्टिम्युलस मिळणार नाही. स्टिम्युलस मिळाला नाही तर इम्पल्स तयार होणार नाही. इम्पल्स तयार नाही झाली तर व्हॅगस नर्व पासून एक्सपिरेटरी सेंटरला जाणार नाही आणि त्यामुळं एक्सपिरेटरी सेंटर हे इनहिबिटरी इम्पल्स आपल्या इन्स्पिरेटरी सेंटरला पाठवणार नाही. आणि मग काय घडेल, तर पुन्हा नवीन रेस्पिरेशन चालू होतं. अशा पद्धतीनं इथं हे रेग्युलेशन केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये जे इव्हेंट घडतात ह्या इव्हेंटला आपण काय म्हणतो, तर दॅट इज नोन ॲज अ हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स. दॅट इव्हेंट्स आर नोन ॲज अ हेरिंग ब्रुअर्स रिफ्लेक्स. पहा, आताच आपण पाहिलं की इन्स्पिरेशन एक्सपिरेशन होतं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट रेस्पिरेशन येतं. आणि हे करत असताना जे इव्हेंट घडतात, जो कंट्रोल होतो, तर त्याला आपण हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स म्हणतो. What are the functions of that Hering-Brewer reflex? First of all, that Hering-Brewer reflex, it control the depth and rhythm of our respiration. आपल्या रेस्पिरेशनची डेप्थ आणि रिदम कंट्रोल कोण करतं, तर हा हेरिंग-ब्रुअर रिफ्लेक्स करतो. म्हणजे कसं की आपल्या रेस्पिरेशनला ठराविक खोली असते, त्याला एक ठराविक रिदम असतं, ते कंट्रोल करायचं काम हा हेरिंग-ब्रुअर रिफ्लेक्स करतो. आणि दुसरं त्याचं काम काय आहे, इट प्रिव्हेंट the lung from inflating and avoiding the bursting. जर समजा नुसतंच इन्स्पिरेशन घडत गेलं असतं तर हे लंग काय झाले असते, फुग्यासारखे फुगले असते आणि खूप प्रमाणात जर ते फुगले असते तर कदाचित ते काय झाले असते, बर्स्ट झाले असते. मग इन्स्पिरेशन नंतर एक्सपिरेशनची प्रोसेस घडती म्हणून आपले लंग तिथं फार काही फुगीर होत नाहीत आणि त्यामुळं त्याचं बस्टिंग होण्यापासून काय केलं जातं, अवॉइड केलं जातं. आता पुढचा पॉइंट पहा, हे जे रेस्पिरेटरी सेंटर्स आहेत की जे आपल्या मेडुला आणि पॉन्स वरती प्रेझेंट आहेत, दॅट रेस्पिरेटरी सेंटर्स दे आर जॉइंटेड टू द सेरिब्रल कॉर्टेक्स. आपल्या ब्रेनचा जो सेरेब्रम नावाचा पार्ट आहे, फोर ब्रेनचा पार्ट आहे, त्याचा आउटर पोर्शनला आपण कॉर्टेक्स म्हणतो. मग फोर ब्रेनचा जो सेरेब्रम नावाचा पार्ट आहे, ह्या सेरेब्रल कॉर्टेक्सला हे रेस्पिरेटरी सेंटर काय केलेले असतात, जोडलेले असतात. सो वी व्हॉलंटरीली चेंज द पॅटर्न ऑफ अवर ब्रीथिंग. Voluntary control is protective because it prevents the water and irritating gases entering in the lung. But the ability to stop the breathing is limited by the carbon dioxide built in the blood. पाहता होता, ही जे रेस्पिरेटरी सेंटर्स आहेत, ही रेस्पिरेटरी सेंटर्स आपल्या सेरेब्रल कॉर्टेक्सला ब्रेनच्या जोडलेली असतात. ही
जोडलेले असल्यामुळं आपण आपलं ब्रिदिंगचं जे काही पॅटर्न आहे रेग्युलर, एक इन्स्पिरेशन, मग थोड्या वेळाने एक पहिल्यांदा एक इन्स्पिरेशन, नंतर थोड्या वेळाने दुसरा एक्सपिरेशन, तर हा पॅटर्न आपण व्हॉल्युंटरीली चेंज करू शकतो. म्हणजे मला वाटलं की इन्स्पिरेशन करून थोडा वेळ थांबावं, मी थांबू शकते. आपण नाक दाबून धरलं तर बऱ्यापैकी आपण ते थांबतो. पण हा जो व्हॉल्युंटरी कंट्रोल आहे हा आपल्याला प्रोटेक्टिव्ह आहे. कसं काय प्रोटेक्टिव्ह आहे तो? तर इट प्रिव्हेंट द वॉटर अँड इरिटेटिंग गॅसेस एंटरिंग इन द लंग. समजा पाण्यामध्ये आपण पोहत असू तर आपण श्वासोश्वास पाण्यामध्ये पोहताना करत नाही, म्हणजेच तुम्ही काय करता, व्हॉल्युंटरीली ब्रिदिंग तुमचं स्टॉप करता आणि त्यामुळं ते पाणी तुमच्या नाकामध्ये जात नाही. तसंच इरिटेटिंग गॅसेस, एखाद्या गॅसेसचा वास आपल्याला नको वाटला, इरिटेट करणारा वाटला, तर आपण आपलं इन्स्पिरेशन थांबवू शकतो थोडा वेळ, आणि इन्स्पिरेशन थांबवून आपण त्याला आपल्या लंगमध्ये एंट्री होते नाही. पण ही जी ॲबिलिटी आपली ब्रिदिंग स्टॉप करायची, ह्याला काय थोड्याशा मर्यादा आहेत. कारण काय होतं, ऑक्सिजनचं प्रमाण तर बॉडीमध्ये कमी व्हायला लागलं तर ब्लडमध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईड बिल्टअप व्हायला लागतो, आणि कार्बन डायऑक्साईड जर आपल्याला पुन्हा त्याची लेवल आपल्याला नॉर्मल करायची असेल तर आपल्याला काय करावं लागते, इन्स्पिरेशनची प्रोसेस घडून आणावी लागते. म्हणून ह्याला हे जे काही व्हॉल्युंटरी ब्रिदिंग आहे ह्याला काय असते, मर्यादा असते. Now the next point is modified respiratory movements. So some respiratory movements are different from the normal respiratory movements. म्हणजे काय, तर काही रेस्पिरेटरी मुवमेंट आपल्या नॉर्मल मुवमेंट पेक्षा डिफरंट असतात. म्हणजे आपलं जे काही नॉर्मल इन्स्पिरेशन असेल, एक्सपिरेशन असेल, त्याच्यापेक्षा वेगळ्या मुवमेंट आपल्या बॉडीमध्ये घडत असतात, आणि त्या मुवमेंटला आपण काय म्हणतो, मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट असं म्हणतो. कशासाठी ह्या मुवमेंट घडतात, हेल्प टू एक्सप्रेस द इमोशन और क्लिअर एअर पॅसेज. तो जो काही आपला एअर पॅसेज आहे हा क्लिअर करण्यासाठी या मुवमेंट घडतात, अदर दॅन इन्स्पिरेशन ऑर एक्सपिरेशन, किंवा आपल्या इमोशन्स आपण त्याच्यातून काय करत असतो, ज्यावेळेस एक्सप्रेस करतो त्यावेळेला ह्या मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट बॉडीमध्ये घडतात. म्हणजे इमोशन्स म्हणजे तुम्हाला चांगलं माहितीये की आपण ओरडतो, हसतो, रडतो, अशा वेळेला आपलं नॉर्मल ब्रिदिंग असतं का, नॉर्मल इन्स्पिरेशन एक्सपिरेशन असतं का, नाही. ते काय होतं, मॉडिफाईड होतं. त्याला म्हटलं जातं मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट. आउट ऑफ दॅट मुवमेंट सम मुवमेंट्स आर रिफ्लेक्सेस अँड सम आर व्हॉल्युंटरी. ह्याच्यामधल्या काही मुवमेंट कशा आहेत, रिफ्लेक्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल स्नीझिंग, आपण शिंकतो, ही कशी आहे, तुम्हाला इच्छा झाली की तुम्ही शिंकू शकता का, नाही. म्हणजे हा काय रिफ्लेक्स आहे की त्याला काहीतरी काय लागतो, स्टिम्युलस लागतो. त्या स्टिम्युलस असल्याशिवाय हा रिफ्लेक्स आपल्याला मिळला जात नाही. म्हणून ह्या मुवमेंटला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्स म्हणतो. अँड सम आर व्हॉल्युंटरी, आणि काही ह्यातल्या मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट कशा आहेत, व्हॉल्युंटरी आहेत. फॉर एक्झाम्पल कफिंग असेल, यॉर्निंग असेल, आपल्याला ज्या कफिंग करायची प्रोसेस असते ही आपण इच्छेनेच करू शकतो, पण त्याच्यामध्ये आपलं इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन मध्ये चेंज होतो. सो दॅट इज नोन ॲज अ मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट. किंवा यॉर्निंग, जांभळी देतो आपण, ती जी प्रोसेस आहे ही सुद्धा कशी आहे, व्हॉल्युंटरीच आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काय होत असतं, तर आपली जे काही नॉर्मल रेस्पिरेटरी मुवमेंट असतं त्याच्यामध्ये काय होतं, मॉडिफाईड होतं. Now the next point is रेस्पिरेटरी डिसऑर्डर. रेस्पिरेटरी सिस्टमला होणारे डिसऑर्डर कुठले आहे आपल्याला ह्या पॉइंट मध्ये पाहायचंय. त्यातली पहिली डिसऑर्डर आहे इम्फिसेमा. इम्फिसेमाचं सिम्पटम काय आहे, तर ब्रेकडाऊन ऑफ अल्व्हेओलाई अँड शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. त्याचे कॉजेस कुठले कुठले आहेत, तर एअर पोल्युटंट अँड स्मोकिंग. पहा, हे डिसऑर्डरचे नाव इम्फिसेमा आहे. इम्फिसेमामध्ये काय होतं, तर लंग मध्ये ज्या छोटे छोटे सॅटेलाइट स्ट्रक्चर असतं की ज्याला आपण अल्व्हेओलाई म्हणतो, ह्या अल्व्हेओलाईज काय होतात, ब्रेकडाऊन होतात. आणि अल्व्हेओलाई जर ब्रेकडाऊन झाल्या तर एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार नाही प्रॉपरली, आणि त्यामुळं तिथं काय होतं, ब्रिदिंगला प्रॉब्लेम येतो, शॉर्टनेस होतं. आणि कशामुळे हे घडतं, ह्या अल्व्हेओलाई ब्रेकडाऊन इम्फिसेमामध्ये का होतात, तर त्याचं कारण आहे एअर पोल्युटंट आणि स्मोकिंग.
एअर पोल्युटंट म्हणजे हवेमध्ये प्रेझेंट असणारे पोल्युटंट की जे आपण इनहेल करतो आणि ते आपल्या अल्व्हेओलायला डॅमेज करतात. तसंच स्मोकिंग करणारी एखादी व्यक्ती आहे, मध्ये सिगार स्मोकिंग असू दे, बिडी स्मोकिंग असू दे, त्याच्यामध्ये काय असतं, टोबॅको असते आणि त्या टोबॅकोमुळे सुद्धा आपल्या अल्व्हेओलायला डॅमेज होतो. प्रॉपर एक्सचेंज आपल्या अल्व्हेओलायमधून गॅसेसचं केलं जात नाही आणि तिथं ब्रिदिंगला शॉर्टनेस येतो. मग असं जर झालं तर त्याला ट्रीटमेंट काय देतात, तर एक तर त्याला सांगतात क्विट स्मोकिंग, ताबडतोब तुम्ही स्मोकिंग काय करा, बंद करा. अवॉइड पोल्युटेड एअर, जे काही एअर मधून पोल्युटंट तुमच्या बॉडीमध्ये जात आहेत त्याला अवॉइड करा. आणि ऍडमिनिस्ट्रेटर ऑक्सिजन टू रिलीव्ह सिम्पटम, तुमचे सिम्पटम कमी करण्यासाठी मग कदाचित त्या व्यक्तीला काही वेळेला ऑक्सिजन सुद्धा दिला जातो. ही झाली पहिली डिसऑर्डर. आता आपल्याला दुसरी डिसऑर्डर पाहिजे. त्या डिसऑर्डरचे नाव आहे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. सो द नेक्स्ट डिसऑर्डर इज अ क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस या शब्दाचा अर्थ आधी काय ते पहा. क्रॉनिक म्हणजे खूप दिवसापासून चालत आलेली जुनी, आणि ब्रॉन्कायटिस म्हणजे काय, तर ब्रॉन्काय जे असतात, ब्रॉन्काय म्हणजे कोण, जी काही ट्रकी आहे ही ट्रकी मिडल ऑफ थोड्याशा कॅव्हिटीमध्ये गेल्यानंतर बायफर्केट होते आणि त्याच्या ज्या ब्रांचेस तयार होतात त्याला आपण काय म्हणतात, ब्रॉन्काय म्हणतो. मग हे जे ब्रॉन्काय आहे ह्याला टिटिस हा शब्द आला की टिटिस म्हणजे इन्फ्लमेशन, ते सुजणं, आणि ती जर सुजलं तर एअरवेज काय होतात, एअर पॅसेज काय होतो, कमी केला जातो. अशा डिसऑर्डरला आपण काय म्हणतो, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. मग क्रॉनिक ब्रॉन्कायटिस झालं तर काय होतं, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ तर होणारच आहे आणि कफिंग होतं. म्हणजे सिम्पटम काय, कफिंग आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. एअर पॅसेज कमी झालाय, समजा ही आपली चाकी आहे आणि हे काय आहे, ब्रॉन्काय आहे तुमच्या, आणि ह्या ब्रॉन्कायला काय झालेलं आहे, इन्फ्लमेशन आलंय. म्हणजे ह्या सुजल्या कशा, तर सुजल्या तर ह्याच्यामधून जाणारा जो काही ऑक्सिजन जाणार आहे तुमच्या लंगमध्ये ह्याच्यासाठीचा हा पॅसेज काय केला जातो, कमी केला जातो, आणि त्यामुळे आपल्या ब्रिथिंगला काय येतो, शॉर्टनेस येतो. आणि दुसरं लक्षण त्याचं कुठलं आहे, कफिंग, कफ होतो बॉडीमध्ये. कशामुळे होतो, तर एम्फिसेमाची जी कॉजेस आहेत तीच ह्याची कॉजेस आहेत. स्मोकिंग मुळे होतं आणि एअर पोल्युशन मुळे होतं. मग ह्याच्यामध्ये सुद्धा तेच की आपण स्मोकिंग नाही केलं पाहिजे, पोल्युटेड एअर मध्ये गेलं नाही पाहिजे. आणखीन एक ह्याच्यामधली ट्रीटमेंट आहे ती म्हणजे की जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही वॉर्मर आणि ड्रायर क्लायमेटला राहायचं. जिथं मॉइस्ट असं ऍटमॉस्फिअर असतं त्या मॉइस्ट ऍटमॉस्फिअरला आपण राहायचं नाही, वॉर्मर आणि ड्रायर क्लायमेटला आपण जायचं. ही जी डिसऑर्डर आहे हिला म्हणतात क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. पुढची डिसऑर्डर आहे आता ती म्हणजे ऍक्यूट ब्रॉन्कायटिस. जसं मी क्रॉनिकचा शब्द तुम्हाला सांगितला की खूप जुनी असणारी, बरेच दिवस झाले ते डिसऑर्डर आपल्याला, तर त्याला आपण म्हणतो क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. आता ऍक्यूट ब्रॉन्कायटिस या शब्दाचा अर्थ काय, की समजा साधारणतः ती डिसऑर्डर आपल्या बॉडीमध्ये एक 10-12 दिवस जर चालत असेल तर त्या डिसऑर्डरला छोट्या वेळापुरती तर असेल तर तिला म्हटलं जातं ऍक्यूट ब्रॉन्कायटिस. ऍक्यूट ब्रॉन्कायटिस मध्ये काय होतं, तर इन्फ्लमेशन ऑफ ब्रॉन्काय, ब्रॉन्कायला इन्फ्लमेशन होतं. तेच आहे बऱ्यापैकी. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, आणि येलो कफ. पहा काय होतं ह्याच्यामध्ये, ब्रॉन्काय सुजतात, ब्रॉन्कायला इन्फ्लमेशन होतं. दुसरी गोष्ट ब्रीथ शॉर्ट केलं जातं, शॉर्टनेस ऑफ ब्रीथिंग आहे. का तुम्हाला सांगितलं, इन्फ्लमेशन आहे म्हणून. आणि जो काही कफ असतो हा कफ काय होतो, येलो म्युकस कफ अप. म्हणजे साधारणतः म्युकस हा पूर्ण सिस्टीम मध्ये असतो हे आपल्याला माहिती आहे, पण जर काही आपल्याला इन्फेक्शन झालं तर आपल्या बॉडीमध्ये काय तयार होत असतो, कफ तयार होत असतो, आणि त्या कफचा कलर कसा असतो, येलो कलर असतो. आणि मग ह्याच्यासाठी ट्रीटमेंट कुठली आहे, इफ बॅक्टेरियल टेक अँटीबायोटिक. जर हे झालेलं तुम्हाला इन्फेक्शन बॅक्टेरियल असेल तर आपण काय घेतलं पाहिजे, अँटीबायोटिक घेतलं पाहिजे. कफ झालाय म्हटल्यानंतर कफ मेडिसिन घेतलं पाहिजे.
आणि हा कफ छातीत साठून राहू नये म्हणून यूज व्हेपोरायझर. बऱ्यापैकी आपण काय घेतली पाहिजे, वाफ सुद्धा त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. हे झाली त्याची ट्रीटमेंट. आता राहिलं काय, तर हा कशामुळे होतो, तर हा व्हायरसेसमुळे पण होतो आणि हा बॅक्टेरियामुळे पण होतो. मी परत एकदा सांगते, अॅक्यूट ब्रॉन्कायटिस या शब्दाचा अर्थ असा आहे की अॅक्यूट ब्रॉन्कायटिस म्हणजे जर समजा हे 10-12 दिवसाचे डिसऑर्डर असेल तर त्याला अॅक्यूट ब्रॉन्कायटिस म्हणतात. इथं सुद्धा क्रॉनिक ब्रॉन्कायटिस सारखीच लक्षणं असतात. तिथं ब्रॉन्कायलाच इन्फ्लमेशन झालेलं असतं, ब्रिदिंगला शॉर्टनेस येतो, येलो कफ बॉडीमध्ये फॉर्मेशन होतो. आता हा येलो कफ का तयार होतो हे लक्षात घ्या की हे जे डिसीज आपल्याला होतो हा एकतर बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं किंवा व्हायरल इन्फेक्शन असतं. आणि ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन होतं त्यावेळेला त्या इन्फेक्शनमुळे बॉडीमध्ये काय तयार होत असतो, कफ तयार होत असतो. मग हे होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची किंवा ट्रीटमेंट कुठली घ्यायची झाल्यानंतर, तर एकतर पहिली गोष्ट बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर औषधं घ्या, कफ झाला असेल तर कफला अपोज करणारं ड्रग आपण घेतलं पाहिजे किंवा आपण काय केलं पाहिजे, वेपोराइज करून घेतलं पाहिजे. वेपोरायझर आपण त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे. पुढची डिसऑर्डर आहे सायनुसायटिस. आता सायनुसायटिस मध्ये काय आपल्याला सिम्पटम दिसतात, तर ते आहे इन्फ्लमेशन ऑफ सायनसेस. सायनसेसला काय होतं, इन्फ्लमेशन. आता सायनसेस म्हणजे काय, तर सायनसेस म्हणजे आपली जी फ्रंटल बोन्स असतात, फेशियल बोन जे असतात, ह्या फेशियल बोन मध्ये असणाऱ्या ज्या काही कॅव्हिटीज असतात त्याला आपण सायनसेस असं म्हणतो. ह्या सायनसेसला इन्फ्लमेशन होतं आणि म्युकस डिस्चार्ज होतं. ही लक्षणं ह्याच्यामध्ये दिसतात. हे कशामुळे होतं सायनुसायटिस, तर व्हायरसेस आणि बॅक्टेरियामुळे ते होतं. आणि हे होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर आपण कुठली ट्रीटमेंट घेतो, तर जर समजा ते बॅक्टेरियल असेल तर अँटीबायोटिक घेतली पाहिजे अँड यूज ऑफ वेपोरायझर. तर साधारणतः वेपोरायझर वापरलं पाहिजे आणि औषधं घेतली पाहिजेत, अँटीबायोटिक घेतली पाहिजे. हे सायनुसायटिस मध्ये केलं जातं. आता पुढची जी डिसऑर्डर आपल्याला शिकायची ती आहे लॅरिंजिटिस. लॅरिंजिटिस या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला समजत असेल की लॅरिंग्सला इन्फ्लमेशन होतं. लॅरिंग्स इन्फ्लमेशन होते, नंतर तुमचे जे व्होकल कॉर्ड्स असतात त्याला इन्फ्लमेशन होतं, सोअर थ्रोट होतं, होर्सनेस येतो व्हॉइसला, म्युकस बिल्टअप होतो आणि कफ फॉर्मेशन. तर पहा काय काय होतं, जर लॅरिंग्स ज्याला आपण साऊंड बॉक्स म्हणतो, ज्याच्यातून आपला साऊंड क्रिएट होतो, ह्याला जर सूज झाली तर आपण सांगू शकतो की त्याच्यामध्ये जे व्होकल कॉर्ड असतात त्याचं पण इन्फ्लमेशन झालंय, तेही सुजलेले. सोअर थ्रोट ह्या शब्दाचा अर्थ असतो घशामध्ये फोड वगैरे येणं, ह्याला आपण सोअर थ्रोट म्हणतो. होर्सनेस म्हणजे ज्याला तुम्ही घसा बसल्यावर जसा आवाज निघतो त्याला होर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणतात. म्युकस पण त्याच्यामध्ये तयार होतो. म्युकस हे नॅचरल कंडिशन मध्ये होतं आणि मग तिथं कफ फॉर्मेशन होतं. कफ का होतं, तर इन्फ्लमेशनमुळं कफ होतं, इन्फेक्शनमुळं कफ होतं. इन्फेक्शन कशाचं असतं, हे तर व्हायरसेस आणि बॅक्टेरियामुळं हे इन्फेक्शन होतं. आणि जर समजा हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर आपण काय घेतलं पाहिजे, अँटीबायोटिक्स घेतली पाहिजे, कफ मेडिसिन घेतली पाहिजे, व्हॉइस रेस्ट केला पाहिजे. म्हणजे जर आपल्याला लॅरिंग्सला सूज असेल तर आपण जास्त बोललं नाही पाहिजे. अशा स्मोक वगैरे आपण घशामध्ये जाण्यापासून अवॉइड केला पाहिजे. अशा पद्धतीची ट्रीटमेंट आपण ह्याच्यावरती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर पुढची जी डिसऑर्डर आहे आपली शिकायची, नेक्स्ट डिसऑर्डर निमोनिया. आता निमोनियामध्ये सिम्पटम्स काय 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 लक्षणं असतात निमोनियाची, तर इन्फ्लमेशन ऑफ लंगला काय होतं, इन्फ्लमेशन होतं. माइल्ड टू सिव्हिअर, अगदी सिव्हिअर कंडिशन पर्यंत ते इन्फेक्शन जाऊ शकतं, इन्फ्लमेशन होऊ शकतं. कफ अँड फिवर, ताप येतो, कफ होतो, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, थंडी वाजणं, चिल ज्याला आपण म्हणतो, स्वेटिंग, घाम येतो, चेस्टमध्ये पेन्स यायला लागतात आणि ब्लड इन म्युकस. खूप सिम्पटम्स आहेत ह्याच्यामध्ये. ते असे आहेत, लंगला इन्फ्लमेशन होतं, माइल्ड टू सिव्हिअर, कफ, फिवर, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, चिल, देन स्वेटिंग, चेस्ट पेन अँड ब्लड इन म्युकस. आणि आपण जर खोकलो तर त्या खोकल्यामधून जो म्युकस जातो ह्या म्युकस मधून कदाचित ब्लड सुद्धा जायला सुरुवात होते. हे कशामुळे होतं निमोनिया, तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शन पण असू शकतं, ते व्हायरल पण इन्फेक्शन असू शकतं. आणि मग ह्याच्यामध्ये आपण इमिडिएटली काय केलं पाहिजे, फिजिशियनला कन्सल्ट केला पाहिजे, अँटीबायोटिक घेतल्या पाहिजेत,
कफ मेडिसिन घेतलं पाहिजे आणि सतत आपण वॉर्म राहिलं पाहिजे, गरम राहिलं पाहिजे. ह्या डिसऑर्डरला म्हणतात निमोनिया. आता निमोनिया नंतर पुढची आपली डिसऑर्डर आहे की ज्या डिसऑर्डरला आपण काय म्हणतो, अस्थमा म्हणतो. अस्थमा तुम्हा सगळ्या लोकांना माहिती आहे, अगदी लहान मुलांच्या पासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत होणारी ही डिसऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये काय होतं तर कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स. आता तुम्हाला हे माहितीये की ही ट्रकी, हे ब्रॉन्काय, हे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे सगळं शिकलो आणि शेवटी हे कोण आहे तर ह्या आहेत ब्रॉन्क्युल्स. तर ह्या ज्या ब्रॉन्क्युल्स आहेत ह्या ब्रॉन्क्युल्सला कॉन्स्ट्रिक्शन येतं, म्हणजे ह्याचा जे काही एअरचा पॅसेज आहे हा एअरचा पॅसेज काय होतो कमी होतो, म्हणून त्याला म्हणतात कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स. म्युकस बिल्ट अप इन द ब्रॉन्क्युल्स. ह्या ब्रॉन्क्युल्स मध्ये म्युकस साठायला सुरुवात होते. एक तर कॉन्स्ट्रिक्शन होतं, हा जो काही त्याचा डायमीटर आहे हा कमी होतो कॉन्स्ट्रिक्शन मुळे. दुसरी गोष्ट इथं आणखी म्युकस पण साठायला लागतं, म्हणजे हे आणखीनच कमी केला जातो एअर पॅसेज आणि त्यामुळं श्वासाला काय होतं आपल्याला त्रास होतो. पिरियडिक व्हिजिंग म्हणजे खूप वेळेला रेस्पिरेशनचा आवाज येतो आपल्याला, त्याला आपण व्हिजिंग असं म्हणतो. आणि डिफिकल्टी इन ब्रिदिंग आणि नॉर्मल ब्रिदिंग आपण करू शकत नाही. आता ह्याची कॉजेस काय काय आहेत, अस्थमा कशामुळे होतो तर ॲलर्जीमुळे होतो. ॲलर्जी टू द पोलन ग्रेन्स, सम फूड, फूड ॲडेटिव्ह, पेट हेअर्स एटसेट्रा. एक कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर त्यालाही आपण अस्थमा म्हणतो. मग ती पोलन ग्रेनची असू दे, डस्ट पार्टिकलची असू दे, फूड आयटमची असू दे, फूडमध्ये मिसळलेल्या दुसऱ्या एखाद्या ॲडिटिव्हची असू दे किंवा घरामध्ये असणाऱ्या पाळीव प्राण्यांची असू दे, ह्या सगळ्यामुळे आपल्याला हा अस्थमा येऊ शकतो. मग अस्थमा जर झाला तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय देतात तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट असते यूज ऑफ इनहेलंट टू ओपन पॅसेज वे अँड अवॉइड इरिटंट. ज्याच्यामुळे तुम्हाला अस्थमा होतोय एक तर त्याच्यापासून तुम्ही बाजूला राहिलं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला डॉक्टर जे इनहेल करायला रोटॅहेलर देतात तो रोटॅहेलर जर आपण घेतला तर हे एअर पॅसेज जो असतो एअरचा तो आपला काय होतो ओपन होतो आणि आपल्याला आरामात रेस्पिरेशन करता येतं. आता ह्याच्यामधली शेवटची डिसऑर्डर आपल्याला शिकायची आहे ती आहे ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. ह्याच्यामध्ये दोन डिसऑर्डर आहे, एक म्हणजे सिलिकोसिस आणि दुसरं आहे ऍस्बेस्टोसिस. सिलिकोसिस आणि ऍस्बेस्टोसिस ह्याच्यामध्ये सिम्पटम्स काय आहेत पहा. इन्फ्लमेशन, फायब्रोसिस, लंग डॅमेज. हे कोणाला होती डिसऑर्डर तर सिलिकॉनचे जिथं फॅक्टरीज आहेत, ऍस्बेस्टॉसच्या ज्या फॅक्टरीमध्ये काम करणारे वर्कर आहे त्यांच्या लंग मध्ये सतत हे पार्टिकल्स किंवा हे फायबर जाऊन राहत असल्यामुळं त्यांच्या लंगला इन्फ्लमेशन होतं, त्यांच्या लंगला फायब्रोसिस होतो. फायब्रोसिस होतं म्हणजे लंगचा स्पॉन्जिनेस जो असतो तो जातो आणि त्याला हार्डनेस येतो, त्याला आपण फायब्रोसिस म्हणतो. लंग डॅमेज होतं, स्पॉन्जिनेस संपला की काय होणार आहे डॅमेज होतं. आता ह्याचे कॉज काय काय आहेत, काय कारण आहेत आताच मी सांगितलं. लॉंग टर्म एक्सपोजर टू द डस्ट पार्टिकल्स, सिलिका आणि ऍस्बेस्टॉस. ह्या सतत जर तुम्ही ह्या सिलिका आणि ऍस्बेस्टॉसच्या पार्टिकलच्या सानिध्यात राहिला, आता तिथून काम करणार त्या फॅक्टरीतला वर्कर आहे त्याचा कॉन्टॅक्ट कोणाशी येणार आहे सिलिका आणि ऍस्बेस्टॉसच्या पार्टिकल बरोबर येणार आहे, तर त्याचा एक्सपोजर झालं तर ही डिसऑर्डर होऊ शकते. आणि पार्टिकल्स ड्युरिंग ऑक्युपेशन, तुमचा तो बिझनेस आहे त्यामुळे त्याच्या दरम्यान ते पार्टिकल्स तुमच्या बॉडीत जाऊन ते डिसऑर्डर होऊ शकते. आणि जर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर काय घेऊ शकता तर एक तर तुम्ही तिथं प्रोटेक्टिव्ह मास्क वापरले पाहिजे, ते तुमच्या नाका तोंडात जाऊ नये म्हणून मास्क घातला पाहिजे. अँड गिअर ड्युरिंग वर्क. आणि गिअर म्हणजे तुमचे ग्लोव्ज असतील, तुमचा रेनकोट असेल, तुमचा कोट असेल, तुमचे शूज असतील, हे सुद्धा तिथं तुम्ही प्रॉपरली वापरले पाहिजे. दीज आर द डिसऑर्डर्स. So next point is artificial ventilation. So artificial ventilation is also known as artificial respiration. So artificial ventilation or respiration is a method inducing breathing in a person
in which the natural respiration is ceased or faltered. आर्टिफिशियल व्हेंटिलेशन किंवा त्यालाच आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणतो. आणि आर्टिफिशियल रेस्पिरेशन ही एक मेथड आहे की ज्या मेथड मधून आपण एखाद्या व्यक्तीमध्ये ब्रीदिंग इंड्यूस करू शकतो, की ज्या व्यक्तीमध्ये नॅचरल रेस्पिरेशन काय झालेलं आहे, एकतर त्या नॅचरल रेस्पिरेशनची स्ट्रेंथ कमी झालेली आहे किंवा काही कारणामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतोय, ते थांबतंय, कमी जास्त होतंय. अशा वेळेला आपण त्याला जे आर्टिफिशियली रेस्पिरेशन देतो त्या आर्टिफिशियल रेस्पिरेशनलाच आपण आर्टिफिशियल व्हेंटिलेशन असं म्हणतो. आता if that artificial ventilation is used properly and quickly, prevent the death due to the drowning, choking, suffocation and electric shock. समजा एखाद्या व्यक्तीला ड्रॉनिंग झालेलं आहे, होत वगैरे असा, त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी घेऊन तिला रेस्पिरेशनला काही प्रॉब्लेम आलेला आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम चोक झाली काही कारणाने, धूर वगैरे तोंडात गेल्यामुळे सफोकेशन झालंय, ब्रीदिंग प्रॉपर होत नाहीये, इलेक्ट्रिक शॉक बसल्यामुळे ब्रीदिंग प्रॉपर होत नाही. अशा वेळेला जर आपण त्याला फास्टर रेटली, क्विकली आणि प्रॉपरली हे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन दिलं तर आपण त्या व्यक्तीला त्याच्या डेथ पासून काय करू शकतो, वाचवू शकतो. दॅट आर्टिफिशियल व्हेंटिलेशन इट इन्व्हॉल्व्स 2 steps: एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग open air passage from upper respiratory to the lung, and force inspiration and expiration as in mouth to mouth or by mechanical means like ventilator. पहा, हे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन जे हे 2 स्टेप मध्ये, ह्याच्यामध्ये 2 स्टेप आहेत. कुठल्या 2 स्टेप? तर एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग. तुम्ही एस्टॅब्लिश आणि मेंटेनिंग काय मेंटेन करायचे आहे, तर आपलं जे काही अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे त्याच्या म्हणजे आपल्या नोज पासून, माउथ पासून ते लंग पर्यंतचा तिथला ओपन एअर पॅसेज आपल्याला करायचंय. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय एस्टॅब्लिश करायचंय, तर इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. आणि हे कुठल्या पद्धतीने करू शकता तुम्ही? माउथ टू माउथ, म्हणजे तुम्ही माउथ तुमच्या माउथनी दुसऱ्याच्या माउथमध्ये हे ब्रीदिंग घडून आणू शकता. मग तसं जर नसेल तर त्याच्याऐवजी आपण मेकॅनिकल मीन्स पण वापरू शकतो की ज्याच्यामध्ये आपण व्हेंटिलेटरचा सुद्धा वापर करू शकतो. म्हणजे ह्या मेथडमध्ये आपण एखाद्याच्या ब्रीदिंग मध्ये जर काही कारणामुळे त्याला अडचणी आलेल्या असतील तर आपण त्याला एकतर माउथ टू माउथ रेस्पिरेशन देऊन किंवा मेकॅनिकल मीन्सनी व्हेंटिलेटर वापरून त्याच्यामधला अप्पर रेस्पिरेटरी टू लंग पर्यंत आपण त्याला ओपन एअर पॅसेज देऊ शकतो. ह्या प्रोसेसला म्हटलं जातं आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. सो द नेक्स्ट पॉइंट इज अ व्हेंटिलेटर. Ventilator is a machine. That machine support breathing. Such a machine is used during surgery, then treatment of severe lung diseases. It is used in the person in which the normal breathing is failed, and especially used in the hospital. व्हेंटिलेटर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्हेंटिलेटर ही एक मशीन आहे आणि ही मशीन काय काम करते, इट सपोर्ट अवर ब्रीदिंग. ब्रीदिंगला सपोर्ट करणारी मशीन आहे. कधी वापरतात? इट इज यूज इन द सर्जरी. ज्यावेळेला एखादं ऑपरेशन चालू असतं, सर्जरी चालू असते, त्यावेळेला ही वापरली जाते. एखाद्याला सिव्हिअर लंग डिसीजेस आहेत, अशा वेळेला त्या पेशंटला ट्रीटमेंट म्हणून व्हेंटिलेटर वापरलं जातं. एखाद्या व्यक्तीमध्ये नॉर्मल ब्रीदिंग फेल झालेलं आहे, अशा व्यक्तीमध्ये सुद्धा हे व्हेंटिलेटर वापरलं जातं. ह्याचा यूज आपण फक्त हॉस्पिटलमध्ये करू शकतो. सो इट इज यूज इन द हॉस्पिटल ऍज अ पार्ट ऑफ लाईफ सपोर्ट सिस्टीम. आपलं ब्रीदिंगच थांबलं तर आपलं सगळं थांबतंय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ही एक आपल्याला मिळालेली लाईफला सपोर्ट करणारी सिस्टीम आहे. पण ही सिस्टीम आपण कुठे वापरू शकतो?
हॉस्पिटलमध्ये वापरू शकतो. म्हणून ह्या व्हेंटिलेटरला आपण पार्ट ऑफ लाईफ सपोर्ट सिस्टीम असं म्हणतो. ह्याच्यामुळे आपल्याला लाईफला काय मिळतो, सपोर्ट मिळतो. आता हे व्हेंटिलेटर कसं काम करतं आणि कशाचं काम करतं पहा. ज्यावेळेला ही मशीन आपल्या बॉडीला जोडली जाते त्यावेळेला ते 3 कामं करतं. सो फर्स्ट, इट गिव्स द ऑक्सिजन टू अवर लंग. Secondly, it removes the carbon dioxide from our lung. And third, it helps the patient to breathe. आपल्या लंगला लागणारा जो काही ऑक्सिजन आहे तो हा व्हेंटिलेटर आपल्याला पुरवतो. आपल्या लंग मधून बाहेर येणारा कार्बन डायऑक्साईड हा रिमूव्ह करण्याचं काम करतो. म्हणजेच तो त्या पेशंटला कशासाठी मदत करतो, तर तो त्या पेशंटला ब्रिदिंगसाठी मदत करतो. म्हणजे ज्या वेळेला ब्रिदिंग मध्ये एखादी अडचण झालेली आहे, एखाद्याची सर्जरी चालवली आहे, मग अशा वेळेला आपण त्याला हे व्हेंटिलेटर लावू शकतो. व्हेंटिलेटर एक मशीन आहे की जे ब्रिदिंगला सपोर्ट करणारं मशीन आहे. हॉस्पिटलमध्ये वापरलं जातं. ह्याला आपण पार्ट ऑफ लाईफ सपोर्ट सिस्टीम असं म्हणतो. हे व्हेंटिलेटर आपल्या लंग्सला ऑक्सिजन देतं, लंग मधला कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करतं आणि इट हेल्प द पेशंट टू ब्रीथ आणि त्याला ब्रीथ करायला मदत करतं.